उल्लेख करावा लागतो, बोलावं लागतं. अन्नासाहेब आजार मला आता उद्या चाललाय या मी येऊन जाईल ना हो मग आता त्यांना बोलवा बघतायत check 1 2 3 4 check 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 1 2 3 4 check 1 2 3 4 check स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कृपया सर्वांनी
बसून घ्यावे. थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रम सुरू होत आहे. धन्यवाद. तर जेव्हा हे होईल ना त्यावेळी सर्विस ऑर्डर द्यायची नाही का जेव्हा काय गोष्टी म्हणाले तेव्हा. आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आपण राष्ट्रध्वजाला वंदन करण्यास जमलो आहे. आता थोडीशी कार्यक्रमाची रूपरेषा. ह्याच्यानंतर जे भाष्य करणार आहेत त्यानंतर आपण कमांडो ह्यांचे त्यांनी वर्षभर केलेल्या कार्यानिमित्त आपण त्यांचा बक्षीस समारंभाने त्यांचे स्वागत करूया. मग अल्पोपहार होईल आणि त्यानंतर 300 वर्सेस पॅथोरेटिक ही मूवी दाखवली जाईल. नमस्कार. श्री मनोहर यशवंत विषयांवर पण काही मासिकं प्रकाशित झालेली आहेत. भारतीय संस्कृती आहे सर्वांपर्यंत तो सुलभतेने पोचावा याकरता श्री बापूसाहेबांनी हा ठेवा सुलभ व सरस आपली पुराणे सुभाष शांकर ग्रंथावली देवभाषेचे देणे आणि मराठीचे लेणे सुप्रसिद्ध संस्कृत नाट्ये असा ठेवा आता आपल्याकरता सुलभ व सरस मराठीत उपलब्ध करून त्यांनी दिला आहे. याबरोबरच बापूसाहेबांनी प्रसार मासिकातून गेली 40 वर्षे विविध देवतांवर विशेषांक प्रसिद्ध करून त्या देवतांचा संपूर्ण कोश असेच या अंकाचे स्वरूप आहे. विविध प्रकारचेश्वर दशभुजा या देवेश्वर संस्थानाचे ते विश्वस्त म्हणून काम बघत आहेत. सारसबागेतील सध्याच्या सारसबाग मंडळाचे विश्वस्त बापूसाहेब जोशी हे आता आपले अध्यक्ष आहेत. तर सगळ्यांनी उभं राहावे. राष्ट्रगीताला सुरुवात होईल. साइड
की त्यांनी थोडं आम्हाला मार्गदर्शन करावं. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. एखादा दिवस असं काहीतरी छान वातावरण घेऊन येतो आणि आपण मनाने संबंध त्या वातावरणात जातो. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जी वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांना कदाचित तो दिवस आठवत असेल. मी लहान होतो, जाणता होतो असं काही म्हणणार नाही, परंतु तरी सुद्धा तो दिवस माझ्या चांगला स्मृतीमध्ये आहे. काहीतरी वेगळं घडत आहे. म्हणजे जेमतेम मी काहीतरी 7-8 वर्षाचा असेल, स्वातंत्र्य म्हणजे काय वगैरे कळण्या इतकंही काही ते वय नव्हतं, तरी सुद्धा काहीतरी वेगळं घडत आहे. काल काहीतरी वेगळं होतं आणि आज काहीतरी वेगळं आहे हे त्या वयात मला माझ्या बरोबरच्या सगळ्यांच्या मित्रांना जाणवत होतो. आनंद वाटतो की आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतो, कारण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करतच आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. पण कसं होतं, माणसाचं जन्मतः शरीर निरोगी असतं, पण जर त्याची काळजी घेतली नाही तर वय वाढत जातं, तसं ते रोगाने पीडित होत जातं. या 60-61 वर्षामध्ये आपल्या देशाचं नेमकं असंच झालेलं आहे. नको ते रोग आपल्याला जडलेले आहेत. फक्त त्याचं औषध म्हणून मी तुम्हा सगळ्या मंडळींकडे पाहतो या अशा दृष्टीने की माणसाच्या शरीराला जर औषध द्यायचं असेल तर कुठली ॲलोपॅथी, होमिओपॅथी, कुठली तरी तुम्ही गोळ्या वगैरे घेऊ शकतात. इथे मात्र आयुष्य कसं शांत सुख सुरळीत जावं, कुठलाही अडथळा येऊ नये ही अपेक्षा असण्यामध्ये काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. फक्त आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत आणि आपण अशी अपेक्षा करणं बरोबर आहे का? त्याचा अर्थ असा की शहाबादी किंवा या फरशीवरनं तुम्ही सहज चालू शकता आणि प्रगती पुढे होऊ शकते. पण कारण विज्ञानाचा सिद्धांत असा आहे की फ्रिक्शन आहे. एक म्हणजे थोरले बाजीराव पेशवे ज्यांची परवा सोमवारी पहिली पुण्यतिथी आहे 18 ऑगस्टला. हा एकमेव जगातला सेनापती असा आहे की जो कुठलीही लढाई आयुष्यात हारलेला नाही. आणि विशेषतः त्यांची पालखेडची लढाई जी आहे ही तर की काहीतरी 4 पावलं त्या दृष्टीने आपल्याला कशी टाकता येतील याचा सतत विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. एक लक्षात घ्या, जगामध्ये आतापर्यंत अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि विनाश पावल्या. प्रगती याचा अर्थ थोडंसं मी माझ्या विषयाकडे जाणार आहे 2 मिनिटांमध्ये. सत्व रज तम हे आपण 3 गुण मानतो आणि तमातून रजाकडे, रजाकडून जो समाज, जी संस्कृती क्षात्रतेज विसरली त्या सगळ्यांचा नाश रानटी टोळ्यांनी केलेला आहे. आपलं जे फक्त एकमेव आठवतो मला म्हणजे ज्या कोकणाची भूमी परशुराम भूमी आपण म्हणतो ती भूमी, त्याचं वर्णनच परशुरामांचं असं आहे. तो एकाच वेळेला ब्रह्मवेत्ता होता आणि एकाच वेळेला तो उत्तम योद्धा होता. आपल्याला हेच केलं पाहिजे आणि याचीच आठवण फक्त आजच्या प्रसंगाने करून द्यावी एवढंच माझ्या मनामध्ये आहे. बाकी आपण सगळी मंडळी सुबुद्ध आहोत. आपल्या जगाचा, समाजात आजूबाजूला काय चाललं हे आपण रोज बघत असतो. चांगलं काय आणि वाईट काय हेही आपल्याला कळत असतं. त्या चांगल्याला खतपाणी घालणं आणि वाईटाच्या पासून बाजूला राहणं, शक्य असेल त्याचा विनाश करणं, या 2 गोष्टी आजच्या दिवसाने आपण करू शकू अशी प्रतिज्ञा आपण मनाशी केली तर आजचा स्वातंत्र्य दिन, नाही तर आपल्या लोकांना एक फीवर अटॅक येत असतात. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचे, आता तुम्ही टीव्हीवर पहा सगळे तेच सिनेमे. गणपती आले की सगळे गणपती मिळून जातं. 15 ऑगस्टची बुद्धी 16 ऑगस्टला की कोणाच्या डोक्यामध्ये शिल्लक राहील असं मला काही वाटत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे. हे होणार नाही एवढा शपथ आपण आजच्या दिवसांनी घेऊया असं मी आपल्याला आवाहन करतो आणि ते सांगतो. म्यानातून उसळे तलवारी